अपोजिशन इत्तेहाद महाविकास अखाड़ी ने आज भी असेंबली के अहाते में हुकूमत के खिलाफ एहतजाजी मुजाहरा किया। शिवसेना, यूबीटी, कांग्रेस और एनसीपी, एससीपी के लीडरों ने महायुति हुकूमत की अवाम और किसान मुखालिफ पॉलिसियों के खिलाफ मुजाहरा किया। मुजाहरीन शिवसेना, यूबीटी, एमएलए आदित्य ठाकरे, कानून साज कौंसिल में कायद हज़ब इख्तिलाफ अंबादास, कांग्रेस लीडरों विजय और दीगर अरकान असेंबली शामिल थे। नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना हा महामार्ग शेतकऱ्यावर थोपवणं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला आज सगळीकडे विरोध होत असताना विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा आम्ही सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून आंदोलन केलेलं आहे। सरकार गजनीच आहे ना, त्याला काही कळत नाही, वेड्यासारखं झालेलं आहे सरकार। कोणते निर्णय घेतं, कोणाचा पायपूस नाही आहे। आज एकीकडे राज्यावर 9,10,00,000 कोटींचं कर्ज असताना मला वाटतं असे महामार्ग करणं बरं। महामार्ग रस्ते आवश्यक आहे, परंतु ऑलरेडी नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे उपलब्ध। असा असताना असा मार्ग मला वाटतं आवश्यक नाही। ह्या कोणत्याही नोटिसा दिल्या तरी त्याची होळी शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतकरी रस्त्यावर येणं परवडणारं नाही। शेतकरी 10-10 गुंठे जमिनीमध्ये सुद्धा शेती करत असताना अशा पद्धतीनं ही शेती शक्तीपीठाच्या मार्गासाठी घेणं चुकीचं बिलकुल होणार नाही।